नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2025मध्ये झालेला हा पेपर, जो की 26 तारखेला होणाऱ्या शिपाईच्या पेपरसाठी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे. त्याच्यामुळे आपण या प्रश्नांचा एकदा आढावा घेऊ आणि सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असा आहे की पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. आणि पेनिसिलिन हे जे आहे एक अँटीबायोटिक म्हणून काम करते, जे की आदिजीवांपासून बनवले जाते आणि ते शरीरातील जीवजंतूंना मारण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असे ठरते. त्याच्यामुळं पेनिसिलिनचा वापर खूप साऱ्या प्रतिजैविकामध्ये केला जातो आणि याचे जो शोध लावलेला आहे ते अलेक्झांडर फ्लेमिंगने लावलेला आहे. आणि एडवर्ड जेन्नर, जॉन साल्क, लुईस पाश्चर. लुईस पाश्चर कोण? तर लसीकरणाचा जनक जो आहे तो लुईस पाश्चरला ओळखला जाते. आणि जॉन साल्क जो आहे तो पोलिओची लस जी तोंडावाटी दिली जाते, या लसीचा शोध जॉन साल्क यांनी लावलेला आहे. आणि पाहू आता पुढचा प्रश्न. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? तर पवनार, वर्धा येथे आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या आश्रमाची स्थापना केली होती. तर सेवाग्राम येथे कोणाचे आश्रम आहे? सेवाग्राम येथे महात्मा गांधी 1936मध्ये याची स्थापना केली होती आणि ते सेवाग्राम, वर्धा येथे आहे. साबरमतीमध्ये आश्रम आहे, ते आश्रम महात्मा गांधी यांचेच आहे. आणि आनंदवन चंद्रपूर येथे बाबा आमटे यांनी आनंदवनाची इथे आश्रम आहे ते स्थापन केलं होतं चंद्रपूरमध्ये, जे की कुष्ठरोग्यांची तिथे सेवा केली जाईल. आता पाहू पुढचा प्रश्न. शिवरायांची राजधानी कोणती होती? मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं मी की शिवाजी महाराजावरती प्रश्न हमखास असतो. तर मागच्या वेळेसचा एक प्रश्न होता आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं, आणि या 2025मध्ये सुद्धा शिवाजी महाराजावरती एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की शिवरायांची राजधानी कोणती होती? तर शिवरायांची राजधानी कोणती होती? रायगड. त्याचा जन्म कुठे झाला होता? शिवनेरी येथे 16 फेब्रुवारी 1630 येथे शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला होता. आणि राजगड जी आहे ती स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? तर ती राजगड. आणि जर का सध्याची राजधानी, त्यानंतर जी राजधानी झाली होती ती झाली होती रायगडवरती. आणि पहिली विचारली तर राजगड, आणि इथं विचारलेली आहे राजधानी कोणती, तर येथे उत्तर रायगड. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या आता ऑप्शन 3 नंबरचं सरोजिनी नायडू या सर्वात पहिले राज्यपाल होत्या. आणि ह्या उत्तर प्रदेश, जे की तेव्हाचं संयुक्त प्रांत म्हणजे उत्तर प्रदेश, आणि त्या राज्याच्या ते पहिल्या महिला राज्यपाल होत्या. कोण होत्या? सरोजिनी नायडू. यांनी महात्मा गांधीसोबत पण खूप सारे कार्य केले. उदाहरणार्थ धारासन सत्याग्रहाचे जे नेतृत्व आहे ते महात्मा गांधीला अटक झाल्यानंतर सरोजिनी नायडू यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे ही स्त्री संयुक्त चळवळीमध्ये यांचा खूप मोठा सहभाग असा आपल्याला दिसून येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आलेली आहे.
आणि लागू कधीपासून झाली तर ती 26 जानेवारी 1950. हे 2 प्रश्न कधी पण विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन तयार करते. कितीदा याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थी असे याच्यामध्ये चुकून जातात की स्वीकारली कधी आणि लागू कधी झाली. त्याच्यामध्ये फक्त 2 लक्षात ठेवायचं की कधी स्वीकारली, अगोदर आपण स्वीकार करतो कोणत्याही गोष्टीचा, त्याच्यानंतर ती लागू करतो. तर स्वीकारली अगोदर म्हणजे ती 26 नोव्हेंबर 1930 रोजी 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली. कोणतीही गोष्ट पहिले स्वीकारली जाते, त्याच्यानंतर ती लागू केली जाते. तर यामुळे अशा ट्रिकमुळं आपण लक्षात ठेवू शकतो की राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली असं म्हटलं तर ती 26 नोव्हेंबर 1949. भारताची राज्यघटना जी आहे सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि तिला लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस किंवा 17 दिवस, या 2 पैकी जे ऑप्शन येईल ते उत्तर देऊन द्यायचं. आणि कॅबिनेट मिशननुसार तिची स्थापना झाली होती. आणि एक प्रश्न असा आणखी येऊ शकतो की त्यात सर्वांना माहीत आहे, पण बेसिक क्वेश्चन आहे तो आणि या लेवलचे क्वेश्चन आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की येऊ शकते म्हणून. तर पहिला प्रश्न त्याच्यावरती असं येऊ शकते की पहिली जी बैठक आहे, पहिली बैठक ती कधी झाली होती? तर ती 9 डिसेंबर 1946. आणि त्यावेळेसचे अध्यक्ष कोण होते? तर ते सच्चिदानंद सिन्हा त्या बैठकीचे अध्यक्ष, तात्पुरते अध्यक्ष होते, जे की फ्रान्सच्या घटनेवरून जे सर्वात वयोवृद्ध जे नेते होते त्यांची निवड करण्यात येत होती. तर ते होते सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946 रोजी. त्यावेळेस घटनेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. ठीक आहे. तर हे बेसिक क्वेश्चन आहे, हे जे लक्षात ठेवायला पाहिजे. राज्यघटनेवरती हमखास प्रश्न दिसणार आहे आपल्याला, कारण की आपण त्याच घटकाचा पेपर देत आहोत, तर त्याच्यामुळे तो क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर बघू आपण पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? त्या दिवशी जो आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न आला होता आणि 2025 तो 2018चा पेपर होता आणि तोच प्रश्न 2025मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर तो प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, यशवंतराव चव्हाण. वसंतराव नाईक सर्वाधिक काळासाठी राहिलेले होते आणि मारुतराव कन्नमवार हे पहिले होते. पण ते पहिले कोण होते? जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली नव्हती, संयुक्त महाराष्ट्र होता, तेव्हाचे ते मारुतराव कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलेले. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? रातांधळेपणा अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो. तर ब जीवनसत्वामुळे बेरी हा रोग होतो. ड जीवनसत्वामुळे मुळदूस आणि क जीवनसत्वामुळे हिरड्यांचे रोग वगैरे असे आजार होते. तर यांचे जे नावं आहे, इंग्लिशमधले नावं किंवा त्यांचे जे संज्ञा आहे ते पण विचारले होते. तर ड ची कॅल्सिफेरॉल, डला काय म्हटले जाते? तर त्याची वैज्ञानिक नाव आहे त्याचं कॅल्सिफेरॉल. बेरीचं नाही. बीचं जे आहे असं एक नाव नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये असे एकूण 8 कंपाऊंड येते, तर B1 to B12 पर्यंत, त्याच्यामुळं त्याचं काही नाव नाही आहे. अचं जे आहे ते रेटिनॉल. अचं काय आहे? रेटिनॉल जे नाव आहे ते क जीवनसत्वाचं आहे आणि क जीवनसत्वाचं एस्कॉर्बिक ॲसिड. एस्कॉर्बिक ॲसिड क जीवनसत्वाचं नाव आहे. तर याच्यामध्ये एकूण पाण्यामध्ये कोणते विरघळणारे आणि मेदामध्ये कोणते विरघळणारे असं आहे त्यांचं गट पाडला जातो. तर तेव्हा एक मेदामध्ये विरघळणारे जे आहे त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, किडा नावाची, KEDA.
हे जे 4 जीवनसत्व आहे हे मेदामध्ये विरघळतात. मेदामध्ये कोणतं? क जीवनसत्व, ई जीवनसत्व, डी जीवनसत्व आणि अ जीवनसत्व हे मेदामध्ये विरघळते आणि बाकीचे ब आणि क हे जे आहे ते पाण्यामध्ये विरघळतात. म्हणून जर का ब आणि क जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये जरी जास्त प्रमाणात घेण्यात आले तरी ते शरीरातील पाण्यावाटे बाहेर निघून चालले जाते. पण जर का हे के ई डी ए या जीवनसत्वापैकी जर का कोणतेही जीवनसत्व आपल्या शरीराच्या आतमध्ये राहिले तर त्याचे यकृतामध्ये साठवणूक केली जाते. तर असा होता प्रश्न की कोणतं रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वामुळे होतो, तर ऑप्शन ए अ जीवनसत्वामुळे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरण कोणता स्तर असतो? पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा. तर पृथ्वीच्या पृष्ठालगत जो असतो तो स्तर त्याला तपांबर किंवा ट्रोपोस्फियर असे म्हटले जाते. पृथ्वीचे एकूण 4 स्तर असतात वातावरणानुसार आणि त्याचा जो क्रम आहे तो पृथ्वीच्या पृष्ठलगतपासून सर्वात अगोदर येतो तपांबर. इथे असतो तपांबर, त्याच्यानंतर असतो स्थितांबर, स्थितांबरच्या नंतर असतो मध्यांबर आणि सर्वात वरती असतो अयनांबर. तर पृथ्वीच्या 10 ते 12 किलोमीटरच्या आतमध्ये तपांबर हा स्तर असतो आणि याच्यामध्ये हवा, पाऊस, ढग यासारख्या जे घटना येत आहेत ते या तपांबर या थरामध्ये आपल्याला आढळून येते. आणि स्थितांबर हा सगळ्यात महत्त्वाचा स्तर आहे जो की ओझोन वायूचा याच्यामध्ये सानिध्य असते आणि ओझोन वायूचे सूर्यापासून निघणारे अतिनील किरणं आहेत त्यांना शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांना काही हानिकारक इजा वगैरे पोहोचू शकत नाही. आणि मध्यांबर हा अयनांबर आणि स्थितांबर हा जोडणारा स्तर असतो. याच्यामध्ये एकदम वातावरण असे विरळ असतं, हवा एकदम विरळ असते आणि याच्यावरती जो अयनांबर स्तर असतो तो अयनांबरामध्ये रेडिओ लहरी किंवा आपले उपग्रह यासारख्या जी घटना येतात ते या स्तरामध्ये आढळून येतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आहे स्थितांबर. आपल्याला जर का प्रश्न आला तर तो कधी पण स्थितांबरवरती येतो किंवा तपांबरवरती येतो. तर यामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता स्तर असतो? तर याचं उत्तर आहे तपांबर, स्ट्रोपोस्फियर. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते तर टंगस्टन. तांब्याची तार असते, ॲल्युमिनियमची तार असते, नायक्रोमची तार असते, टंगस्टन. पण यामध्ये सर्वात जास्त तार तर सगळ्यांची बनवता येते पण यामध्ये टंगस्टनचा जो द्रवणांक असतो तो जवळपास 3422 डिग्री सेल्सिअस एवढा असतो आणि एवढा तापमान उच्च असल्यामुळे त्याची तार लवकर वितळत नाही. त्याच्यामुळे विजेच्या बल्बमध्ये जो आहे तो टंगस्टनची तार वापरली जाते. आणि तांब्याची तार ही जी आहे एखाद्या मोटारमध्ये वगैरे याचा वापर केला जातो जे की इलेक्ट्रिक फील्ड तयार करते आणि याच्यामधून विद्युत प्रवाह चांगल्या तऱ्हेने वाहू शकतो. ॲल्युमिनियमची तार एकदम स्वस्त असते त्याच्यामुळे ही बाहेरच्या विजेच्या तारा जी आहेत ती या तारामुळे टाकण्यात येते. आणि नायक्रोमची तार आहे हिचा पण द्रवणांक उच्च असतो पण टंगस्टन एवढा नसतो त्याच्यामुळे याचा वापर इलेक्ट्रिक शिगडी वगैरे याच्यामध्ये त्याचा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ही जी टंगस्टनची संज्ञा आहे याची आवर्त सारणीमध्ये याचा ॲटॉमिक क्रमांक आहे 74 आणि याची जी संज्ञा लिहितात ती W या शब्दाने दर्शवली जाते. W 1700च्या आसपास वुल्फ्रम नावाचा जो एक वैज्ञानिक होऊन गेला त्याने याचा शोध लावला टंगस्टनचा. त्याच्या नावानुसार W ही जी संज्ञा आहे या टंगस्टनला दिली जाते. तर विज्ञानावरती प्रश्न 1-2 प्रश्न तरी येणारच. त्याच्यामुळे विज्ञानामुळे आवर्त सारणीमध्ये जे घटक असतात त्यांवरती थोडंसं लक्ष केंद्रित करा.
एक दोन प्रश्न पाहिले नंबरचा आपल्याला. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना ऑप्शन इथे दिले आहेत. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. तर जेव्हा भारतामध्ये 1942चं आंदोलन चालू होतं, भारत छोडो आंदोलन चालू होतं, तेव्हा जगामध्ये दुसरे युद्धसुद्धा चालू होते. तर त्यावेळेस रासबिहारी बोस यांनी 1942मध्ये टोकियोमध्ये या लीगची स्थापना केली होती, जिचा उद्देश होता की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. आणि त्यानंतर 1942मध्ये रासबिहारी बोस यांनी या संघटनेची स्थापना केली आणि 1943मध्ये ही संघटना इंडियन इंडिपेंडन्स लीग, जी हीच आझाद हिंद फौज, हीच आहे आझाद हिंद फौज, हिची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली होती. आणि 1943मध्ये हिची जी सूत्र आहे ती सुभाषचंद्र बोसकडे गेली होती. नेहमी वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला हा प्रश्न, जर का या प्रश्नाला जर का आझाद हिंद फौज असं विचारलं असतं तर अर्ध्यापेक्षा जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांनी सुभाषचंद्र बोस हेच उत्तर केलं असतं आणि ते प्रश्न पुन्हा वादामध्ये सापडला असता. एकदा MPSCने या प्रश्नावरती आक्षेप घेतला होता की त्यांनी उत्तर दिलं होतं सुभाषचंद्र बोस, पण त्याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. आणि त्याच्यामुळं मला तर वाटते की इंडियन इंडिपेंडन्स लीग असा उल्लेख केला आहे संघटनेचा न्यायालयानं आणि हा प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. याची स्थापना रासबिहारी बोसने केली आहे. 1943मध्ये याची सूत्र सुभाषचंद्र बोस यांच्याकडे गेली होती. आय होप की तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल. जर का तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता डी गुकेश, जो की तामिळनाडूचा आहे, तो ठरला होता. तर सध्याचा ग्रँड मास्टर कोण आहे? सध्याचा ग्रँड मास्टर किती? 94 आहे. त्याचं नाव काय आहे? मयंक चक्रवर्ती. आणि याच्यावरती प्रश्न मला तर वाटते की येईल, कारण की हा जो आहे पूर्व भारत जे आहे, म्हणजे ईशान्येकडील भारत, यामधून पहिला ग्रँड मास्टर ठरलेला आहे 94, जो की आसामचा आहे. त्याचं नाव काय आहे? मयंक चक्रवर्ती. आणि 93 जो आहे 93वा जो ग्रँड मास्टर आहे त्याचं नाव आहे आरो डेंगला. हा मुंबई महाराष्ट्राचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तरुण कोण विचारलं तर डी गुकेश. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? तर हा बेसिक क्वेश्चन आणि लॉजिकनं पण सुटला असतं. जर कोणी अभ्यास जरी नसेल करत तरी पण त्याला असा प्रश्न सुटला असता, कारण की याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे 2. तर त्याच्यामधला जो दुसरा ऑप्शन आहे तो त्याच्यामध्ये उपग्रह, सॅटेलाईट, गॅलेक्सी, आकाशगंगा, उपग्रह. तर याचं उत्तर आहे आकाशगंगा. उपग्रह कोणत्याही ग्रहाचा एक छोटा जो एखादा पार्ट असतो तो त्या ग्रहाचा की त्याच्या भोवती फिरत असतो, त्याला आपण उपग्रह म्हणतो. जसा पृथ्वीचा उपग्रह आहे तो चंद्र आहे, जो की 3,96,000 किलोमीटर एवढा दूर आहे. आणि सूर्याचा उपग्रह आहे पृथ्वी, आणि तिचे असे 8 उपग्रह आहेत, 8 ग्रह आहेत. आणि पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र. आणि सर्वाधिक उपग्रह जर का कोणत्या ग्रहाला आहे असं जर का प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे शनी. शनी ग्रहाचे सर्वाधिक उपग्रह सध्या शोध लावण्यात आला आहे. तर त्याचे आय थिंक 142
असे काहीतरी आहे. तर सर्वाधिक उपग्रह कोणाचे, ते आकडा तर विचारणार नाही, कोणत्या ग्रहाच्या एवढंच विचारलं, ते त्याचं उत्तर आहे शनी. तर पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे, तर ही आकाशगंगा मिल्की वेचा भाग आहे. एकदम बेसिक प्रश्न होता. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न 13वा. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण ही महानदीवर आहे, जे की ओडिशामध्ये येते. ओडिशा संबळपूर त्याचा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये ओडिशाचे हिराकूड धरण स्थित आहे. आणि त्याची एकूण लांबी 25 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे 25 किलोमीटर लांब धरण एवढी त्याची लांबी आहे त्या हिराकूड धरणाची. आणि गंगा नदी तिचा उगम जे आहे ते गंगोत्री येथे होते. आणि भारतातील सर्वात मोठी नदी आहे ती. तिची लांबी जवळपास 25 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायला पण सोपी आहे, 25. गोदावरी नदी आहे, ती दक्षिण भारतातील नाही तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिची 1465 अशी काहीतरी लांबी आहे किलोमीटर. आणि यमुना पण सर्वात मोठी नदी आहे, पण ती उपनदी आहे. भारतातील जर का सर्वात मोठी उपनदी असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे यमुना, कारण की ती गंगा या नदीची उपनदी आहे आणि यमुनोत्री इथे त्याचा उगम होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे, तर महानदीवर. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. नटसम्राट ही नाटक कोणी लिहिले? नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले, तर विष्णू वामन शिरवाडकर, ज्याला की आपण कुसुमाग्रजच्या नावाने प्रसिद्ध आहे. कुसुमाग्रज कोण? विष्णू वामन शिरवाडकर. आणि बाकीचे पण ऑप्शन पाहून घेऊ आपण. पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचं नाव आहे. यांची कादंबरी आहे बटाट्याची चाळ. आणि एक असामी अशी एक कादंबरी आहे. असामी हे लक्षात ठेवा. असामी या 2 कादंबरी खूप वेळेस विचारल्या जाते. आणि याच्यामध्ये सर्वजण कन्फ्यूज होते की असामी ही कादंबरी कोणाची. आणि जर का आपल्याला असं आउट ऑफ जर का ऑप्शन दिला तर आपल्याला तेच वाटते, पण त्याचं उत्तर आहे पु ल देशपांडे. आणि त्यानंतर प्रख्यात्री केशवकुमार, प्रख्यात्रचंच नाव आहे केशवकुमार. आणि यांची जी कादंबरी आहे करेचे पाणी, त्यांचे आत्मचरित्र आहे, जे की 2018च्या किंवा 2019चा जो न्यायालयाचा शिपाई भरतीचा पेपर झाला होता, तर त्याच्यामध्ये विचारलं होतं की प्रख्यात्री यांचं, तेव्हा 10 मार्काचा पेपर होता तो, तर त्याच्यामध्ये विचारला होता की प्रख्यात्री यांचे आत्मचरित्र कोणते, तर करेचे पाणी याचं उत्तर आहे. आणि विजय तेंडुलकरचं सखाराम बाइंडर. तर नटसम्राट या नाटकाचे कोण लिहिले? विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वरांनी. संत ज्ञानेश्वराचे एकूण 3 की 4 ग्रंथ आहेत. ते एक तर ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर. त्यामध्ये एक भावार्थ दीपिका, तोच भावार्थ दीपिका हा. आणि एक भावार्थ दीपिका आणि अमृतानुभव. हे 3 ग्रंथ आहेत जे संत ज्ञानेश्वरावरती नेहमी विचारले जाते. आणि त्याच्यानंतर संत एकनाथांनी भारुडी लिहिली. संत रामदास दासबोध आणि संत गाडगे महाराजांनी यांनी एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस भजने कीर्तने गाऊन त्यांनी आपले कार्य त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये. आणि भारत छोडो आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. युरोप आणि आफ्रिका या 2 खंडांच्या दरम्यान कोणता समुद्र येतो?
युरोप आणि आफ्रिका. तर याचं उत्तर आहे भूमध्य समुद्र. भूमध्य समुद्र इथे तुमचा युरोप खंड, इथे भूमध्य समुद्र असा फैललेला आहे. त्याच्यानंतर इथे आफ्रिका खंड आणि इथे इकडे आपला आशिया. तर भूमध्य समुद्र कुठे आहे? तर हे युरोप आणि इकडं आहे आफ्रिका. या दोन खंडाच्या दरम्यान भूमध्य समुद्र. अरबी समुद्र आपल्या भारताला लागूनच आहे. तांबडा समुद्र जो की युरोप आणि त्याच्या आजूबाजूचे देश आहे त्यांना लागून आहे. आणि कॅस्पियन समुद्रसुद्धा आपल्या आशिया आणि युरोप आणि मध्य आशिया या 3 खंडांच्या दरम्यान कॅस्पियन समुद्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि तांबडा समुद्र किंवा लाल समुद्र जो आहे तो आफ्रिका खंड, इथे असा आफ्रिका खंड आहे आणि इथे हा समुद्र आहे आणि इकडं हा सौदी अरेबिया वगैरे ही जी कंट्री आहे ना, UAE वगैरे, ते या कंट्रीच्या आसपास लागलेला आहे तो तांबडा समुद्र आहे. तर जगाचा नकाशाचा आहे थोडाफार त्याच्याबद्दल नॉलेज ठेवा, प्रश्न आरामात टॅकल करता येईल. किमान आपल्याला थोडा वेळ भेटला तर गुगल मॅपवरती मोबाईलात सगळंच राहते, त्याच्यावरतून फक्त काही नाही तरी असं सहज जगाचा जो मॅप आहे तो पाहत राहायचा. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं राजधानी पण पाठवते आणि त्यांचं लोकेशन पण माहीत होते. जर का नकाशा पूर्ण माहीत झाला तर प्रश्न असे आपल्याला जे सोपे सोपे प्रश्न आहे ते आपल्याला आरामात टॅकल करता येईल. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. कोणत्या देशाची राज्यघटना लिहिण्यास सर्वात जास्त दिवस व सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती? मग अशी सांगितलं होतं, मी एक्सप्लेन केलं होतं की आपल्या भारत देशाची जी घटना आहे ती सर्वात मोठी घटना आहे आणि तिला लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 किंवा 17 दिवस एवढा काळ लागला होता. आणि घटना लिहिण्यास एकूण 64 लाख त्यावेळेस एवढा खर्च आला होता, 64 लाख. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. आणि सर्वाधिक मोठी अशी त्याच्यावरती किती जणांनी अशी टीकासुद्धा केलेली आहे की एवढी मोठी राज्यघटना आहे आणि त्याची निशाणीसुद्धा अशी हत्ती होती. आणि खूप साऱ्या विचारवंतांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की जसा हिचा आकार तसंच हिची निशाणी, तर तिची निशाणी होती हत्ती. त्यामुळे ठिगळ्यांचे लेखन वगैरे असे काही त्यांच्यावरती टीका केलेली आहे. पण आपल्याला तेवढं काही डीपचं विचारणार नाही, फक्त निशाणी लक्षात ठेवा द्यायची की हत्ती अशी निशाणी होती म्हणून. बाकी त्यांची टीका वगैरे केली ते आपल्या सिलेबसचा भाग नाही येतो. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेचा तयार होत असताना संविधान. आता हे प्रश्न 2-3 प्रश्न. एक हा प्रश्न भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली. एक हा प्रश्न भारतात कोणत्या देशाची राज्यघटना लिहिण्यास सर्वात जास्त वेळ लागला. आणि भारताची राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. तर हे प्रश्न आपल्याला तिन्ही प्रश्न एकाच पेजवरती पाहायला मिळते. म्हणजे भारतीय राज्यघटनेवरती एकदम बेसिक नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे. कलम वगैरे येतं विचारात नाही आहे तेवढं, बट यावेळेस उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे आणि मूलभूत हक्क तर पाठच असले पाहिजे. कलम 11 ते कलम 35 एकदम मुखपाठ असले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला कोणताही प्रश्न आरामात सुटू शकतो. तर याचं 18वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. तर याचं उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद. अर्ध्या जणाला वाटलं असेल की याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, पण ते मसुदा समितीचे, संविधान सभा आणि मसुदा समिती हे दोन वेगवेगळ्या हे होत्या, सभा होत्या. जेव्हा संविधान सभेचे कार्य चालत असते तेव्हा राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. आणि मसुदा समिती एक ती मसुदा समिती, संविधान सभेची एक मसुदा समिती अशी, अशा 22 समित्या होत्या का, त्यापैकी एक मसुदा समिती होती आणि त्याचे अध्यक्ष जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. आणि त्याच्यामधले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि संविधान सभेचे जे अध्यक्ष होते
ते होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पंडित नेहरू यांनी जी केंद्राच्या जी समित्या होत्या आता त्यांचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. आणि मूलभूत हक्काच्या ज्या समित्या होत्या आता त्याचे जे अध्यक्ष आहे ते सरदार पटेल यांनी त्याचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. आणि पंडित नेहरूंनी केंद्राच्या समित्या, डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समिती. एवढं क्लिअर झालं असेल. एकदा समित्या आणि त्यांचे अध्यक्ष पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. आणि याच्यावरती प्रश्न याचा आय थिंक असं वाटतं मला की याला 150 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या घटनेमुळं वंदे मातरम हे गीतावरती प्रश्न आलेला आहे. आणि यावेळेस सुद्धा खूप चर्चेत आहे वंदे मातरम. आणि संसदेमध्ये सुद्धा एक बिल मांडलं होतं वंदे मातरम नावाने. तर यावेळेस थोडंसं पाहून घ्यायचं काय आहे तर. आणि याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. वंदे मातरम कोण लिहिले तर बंकिमचंद्र चटर्जी. आणि कोणत्या याच्यामधून लिहिले? त्या पुस्तकाचं नाव आहे आनंदमठ. आनंदमठ या कादंबरीतून बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते लिहिलेले आहे. आणि 1896चे जे अधिवेशन झाले होते, कलकत्ता अधिवेशन, त्याचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते. आणि त्या जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये हे गीत गायले होते. एवढे प्रश्न वंदे मातरम या गीतावरती येऊ शकते. आणि ते वंदे मातरमचे गीत आहे ते राष्ट्रीय गीत आहे. राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीत यामध्ये फरक आहे. राष्ट्रीय गीत कोणते तर हे वंदे मातरम. आणि राष्ट्रीय गीत कोणते तर वंदे मातरम. आणि राष्ट्रगीत कोणते तर जनगण मन. हे कोण लिहिलं तर हे रवींद्रनाथ टागोर, पहिले नोबेल पारितोषिक विजेते भारतातील, यांनी लिहिलेले. या दोन गीतामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत. आणि याची जर का स्वीकार कधी केला तर ते 24 जानेवारी 1950 या दिवशी 3 आर स्वीकारण्यात आले होते. 3 आर कोणते? पहिला आर राष्ट्रगीत, दुसरा आर राष्ट्रीय गीत आणि तिसरा आर जो आहे तो राष्ट्रपती. असे 24 जानेवारी 1930ला स्वीकारण्यात आले होते. आय होप क्लिअर झाले असेल. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहे? भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 9 राज्य लागलेली आहे. तर कोणती राज्य लागलेली आहे? तर पहिलं राज्य आहे, कोणते राज्य लागलेले आहेत? पहिलं राज्य आहे गुजरात, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या नंतर गोवा नंतर कर्नाटक आणि केरळ. हे सगळे पश्चिम किनाऱ्यावरती. आणि पूर्व किनाऱ्यावरती इथे आहे पश्चिम बंगाल किंवा वेस्ट बंगाल. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे ओडिशाच्या नंतर खाली आहे आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशच्या नंतर आहे तामिळनाडू. तर याच्यामध्ये सर्वाधिक जर का लांबी कोणाची विचारली तर ते 1600 किलोमीटर गुजरातची आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूचा नंबर लागतो, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र. आणि सर्वाधिक कमी कोणाला विचारलं तर मग गोवा. असं यावरती किनारपट्टी जी आहे ती भारताला लागलेली आहे. सध्या याची लांबी सगळ्यांची वाढून देण्यात आलेली आहे, पण तो प्रश्न अपडेट जो झालेला आहे तो तर मला वाटत नाही की याच्यामध्ये विचारेल म्हणून याची लांबी वगैरे. फक्त सर्वात जास्ती कोणाला आहे तर ते गुजरातला. आणि एकूण किती राज्याला लागलेली आहे तर ते
9 राज्य लागलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 नंबरचं 9 राज्य. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहे? महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहे? तर याचं उत्तर आहे 6. थोडंसं याच्याबद्दल सांगून देतो. महाराष्ट्राचे राज्य लागलेले आहे. तर आपलं महाराष्ट्राचा असा थोडासा महाराष्ट्र असा आपला पसरलेला आहे. तर इथे मध्य प्रदेशाची सीमा लागलेली आहे. इथे छत्तीसगड, इथे कोपऱ्याला 4 जे तेलंगणा, त्याला TS ने डिनोट केलं जाते. इकडे कर्नाटक नंतर इथं गुजरात आणि इथं आहे गोवा. सर्वाधिक राज्य जे आहे, सर्वाधिक जे जिल्हे आहेत ते महाराष्ट्राचे मध्य प्रदेशाला लागलेले आहे आणि ते आहे 8. आणि कर्नाटकला एकूण लागलेले आहेत 7 आणि 7 जिल्हे लागलेले आहेत. आणि इथं प्रत्येकी 4, एक तेलंगणाला आणि गुजरातला 4 जिल्हे लागलेले आहे. छत्तीसगडला आपले 2 लागलेले आहे, गोव्याला 1 लागलेले आहे. असे एकूण 6 राज्य जे आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 राज्य जे आहे ते आपल्या महाराष्ट्राला लागलेले आहे. आणि याचे जिल्हे, याला 8, याला 7, इकडं तेलंगणा आणि गुजरातला प्रत्येकी 4, छत्तीसगड 2 आणि गोवा 1 असे महाराष्ट्राला सीमेला प्रत्येकी जिल्हे आणि राज्याची सीमा लागलेली आहे. तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्याची सीमा लागलेली आहे. आणि भारताला एकूण किती देशाची सीमा लागलेली आहे? तर ती 7 देशाची, एकूण 7 देशाची. तिची ट्रिक सर्वांना माहिती आहे, बचपन MBA. आणि ही ट्रिक अशाच क्रमानुसार लक्षात ठेवा. ही उतरत्या क्रमानुसार सुद्धा आहे. म्हणजे सर्वाधिक लांबी बांगलादेशला आहे, तर सर्वाधिक कमी अफगाणिस्तान याला लागलेली आहे. आणि बांगलादेशला एकूण 4096 किलोमीटरची सीमा लागलेली आहे. अफगाणिस्तानला एकूण 54 किलोमीटरची सीमा लागलेली आहे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. एवढं बेसिक नॉलेज तुम्हाला असावं आय थिंक. त्याच्यानंतर पाहू. व्हिडिओ खूप लाँग होता आहे, त्यामुळे लवकर उरकून टाकू नका. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर तो यवतमाळ. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा यवतमाळ. त्याच्यानंतर पाहू पुढचा. विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार? त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता, तर त्यामध्ये याचं उत्तर सांगितलं होतं. नागपूर करार 1953नुसार विधानसभेचे जे हिवाळी अधिवेशन आहे ते महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे घेण्यात येते. पुणे करार, अकोला करार, त्रिमूर्ती करार हे 3 ऑप्शन नाही आहेत. पुणे करार, अकोला करार संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्येच याचा उगम झाला होता. त्रिमूर्ती करार असा करारच नाही. पुणे करार जो आहे तो आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये तयार झाला होता आणि तो पुणे येथे झाला होता, येरवडा जेलमध्ये, व त्याला येरवडा करार असं सुद्धा म्हणते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? उपराष्ट्रपती. कोणत्या कलमानुसार? 63 जे उपराष्ट्रपतीची कलम आहे त्यानुसार एक उपराष्ट्रपती असावा असा त्याचा उल्लेख आहे. आणि राज्यसभेची जे सदस्य संख्या आहे ती 250 आहे. आणि त्या दिवसच्या एका क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं की 203 सदस्य निवृत्त होतात, तर ती 203 नसून माझ्याकडून चुकीचं झालं होतं. ते 103 सदस्य 2 वर्षांनी, दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि 103 सदस्य 2 वर्षांनी पुन्हा त्याच्यामध्ये ॲड केले जातात किंवा त्यांची निवड केली जाते. आणि त्यांचा कार्यकाळ जो असतो तो 6 वर्षाचा असतो. राज्यसभेवरती एखादा व लोकसभेवरती
लोकसभेवरती तर प्रश्न येणार नाही, पण राज्यसभेवरती प्रश्न येऊ शकतात, कारण की त्याच्यामध्ये कन्फ्युजन असते. त्याचा अध्यक्ष वगैरे तेवढं कोण असते तेवढं लक्षात ठेवून घ्या. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. 5 प्रश्न राहिले तर थोडंसं पेशन्स ठेवा. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? रिश्टर स्केलने काय मोजले जाते तर भूकंप जे आहे तो रिश्टर स्केलने मोजले जाते. आणि समुद्राची खोली फॅदमने मोजली जाते. आणि 1 फॅदम म्हणजे 6 फूट. हवेचा दाब जो आहे तो बॅरोमीटरने मोजला जाते. बॅरोमीटरने मोजले जाते. आणि पर्जन्यमान जे आहे ते पर्जन्य पाऊस किती पडला, किती झाला, पर्जन्यमान किती, तर त्याची जी नोंद आहे ती पर्जन्यमान स्केलने केली जाते. रिश्टर स्केलने काय म्हटलं जाते? भूकंप. त्याच्यावरती एकूण 0 ते 10पर्यंत अंक असते आणि प्रत्येक अंक हा त्याच्यात 10 पटीने भूकंपाची तीव्रता वाढत जाते, असे ते डिनोट करते. रिश्टर स्केल भूकंप. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेजर ध्यानचंद हॉकी या खेळाशी संबंधित आहे. आणि 1992ला जो एक पुरस्कार दिला जात होता, 1992ला जो पुरस्कार दिला जात होता, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. तर 2023मध्ये याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले. म्हणजे आता तो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे त्याचे नाव करण्यात आले. मेजर ध्यानचंद पुरस्कार. आणि मेजर ध्यानचंदचा जो जन्मदिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट. हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित केला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवस. राष्ट्रीय क्रीडा दिवस, मेजर ध्यानचंदचा जन्मदिवस 29 ऑगस्ट. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी. अभिनव बिंद्रा नेमबाजी. याच्यावरती प्रश्न याचं एक कारण आहे की याच्यावरती नेहमी प्रश्न दिसतो, कारण की यांनी 2008मध्ये जी बीजिंग येथे ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, बीजिंग चीन येथे, तर तिथे नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्टल शूटिंगमध्ये 10 मीटर एअर शूटिंगमध्ये त्यांनी पहिल्यांदा वैयक्तिक गटामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्यामुळे अभिनव बिंद्रावरती नेहमी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. त्यांनी कामगिरी 2008मध्ये केली होती आणि वैयक्तिक गटामध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय होते. आणि आत्तापर्यंत फक्त भारताला वैयक्तिक गटामध्ये जर का कोणी सुवर्णपदक मिळवून दिले असेल तर ते फक्त 2 खेळाडूंचं नाव आपल्याला सांगण्यात येते. आणि ते 2 पहिला खेळाडू आहे ते तर अभिनव बिंद्रा आणि दुसरा खेळाडू आहे नीरज चोप्रा, ज्यांनी 2023मध्ये जी ऑलिम्पिक झाली होती त्या ऑलिम्पिकमध्ये, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या गटामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आणि ती ऑलिम्पिक स्पर्धा होती 1920ची, पण ती कोविड या कारणामुळे झाली नव्हती. त्याच्यामुळं ती स्पर्धा 1921मध्ये झाली होती. आणि त्याच्यामध्ये नीरज चोप्रा यांनी सुवर्णपदक वैयक्तिक गटामध्ये जिंकले होते. तर आपल्या भारतामध्ये फक्त वैयक्तिक कोण जिंकणारे सुवर्णपदक तर फक्त 2 खेळाडू. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न 28वा. एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. एक अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. जवळपास 1700च्या कालावधीमध्ये जेम्स वॅट यांनी या इंजिनचा शोध लावला होता. आणि तेव्हा जे एकक होते, कार्य करायचे जे एकक होते, तर ते घोड्यांच्या जी कार्यक्षमता होती त्या कार्यक्षमतेला निगडीत अशी त्याची क्षमता दाखवायची होती.
तर तेव्हा त्याने जे इंजिनचे शोध लावला होता, तर त्याचे जे ताकद होती, तर ती लोकांना कळण्यासाठी त्यांनी त्याला जी घोड्याची कार्यक्षमता असते त्याच्याशी तुलना करून लोकांसमोर मांडले. आणि एका घोड्याची कार्यक्षमता जवळपास 550 एवढी होती. तर तिथेच यांनी जे इंजिन तयार केले होते त्याची क्षमता 746 वॅट. एका घोड्याची तेव्हा होती 700, एका घोड्याची 550. आणि त्याने जे इंजिन केलं होतं जेम्स वॅटने, तर त्या इंजिनची कार्यक्षमता होती 746 वॅट. तर लोकांना वाटलं की अरे, हे तर जास्त कार्य करू शकते. तर त्याच्यामुळे तेव्हापासून हे जे अश्वशक्ती आहे ते 746 वॅट या एककामध्येच मोजले जाते. तर अशी त्याची एक कहाणी आहे. कहाणी नाही, असंही त्यांनी शोध लावलेला आहे. त्याच्यामुळं एक अश्वशक्ती नेहमी जे आहे ते अश्वाच्या शक्तीमध्ये मोजले जाते आणि ते याचं एकक आहे. आणि त्याची किती असते तर 746 वॅट. त्याच्यानंतर पाहू आपण 29. मॅकमोहन रेषा कोणत्या देशामध्ये? तर मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या 2 देशांमध्ये. भारत बांगलादेश, भारत नेपाळसोबत तर काहीच कोणतीच सीमा नाही आहे, कारण की नेपाळ आपल्याशी चांगले संबंध आहे. भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये रॅडक्लिफची रेषा आहे ती भारत आणि पाकिस्तान. आणि भारत चीन मॅकमोहन रेषा. आणि ही एक्झॅक्ट जर काही लोकेशन विचारलं तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये याची जी सीमा आहे ती अरुणाचल प्रदेशामध्ये. आणि रॅडक्लिफची रेषा आहे ती गुजरातपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत ही सीमा आखलेली आहे. आणि भारत बांगलादेश जरी विचारलं तरी रॅडक्लिफच असंच उत्तर द्यायचं. त्याच्यामुळं भारताची जी सीमा वगैरे आहे सध्या चर्चेमध्ये आहे, त्याच्यावरती एखाद प्रश्न येऊ शकतो. शेवटचा प्रश्न पाहू. सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा मोठा वाटा आहे? सती प्रथा बंद करण्यामध्ये राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये एक कायदा मांडला होता. 1828 मध्ये कायदा मांडला होता. त्यावेळेस जे भारताचे जे हे होते गव्हर्नर जनरल ते विल्यम बेंटिक होते. आणि राजाराम मोहन रॉय जे आहे ते त्यांच्या जे भावाची पत्नी होती ती जेव्हा तिच्या भावाचं निधन झालं होतं तेव्हा ती सती गेली होती. त्याच्यामुळे आपल्या वहिनीला सती जाताना पाहून त्यांनी ही प्रथा मुळातून नष्ट करण्याचा जो निश्चय आहे ते केला होता. त्याच्यामुळे यांनी 1828 मध्ये कायदा मांडला. 1828 मध्ये विल्यम बेंटिक समोर. आणि ते घेऊन ते ब्रिटनला गेले. आणि 1829 मध्ये याची कोलकातामध्ये ही प्रथा जी आहे ती बंद करून टाकली. आणि त्यांना जे आहे मदत केली होती ते ईश्वरचंद विद्यासागर यांनी त्याला मदत केली होती की हे बिल पास व्हावं, किंवा याच्यासोबत त्यांनी मदत केली होती. आणि आपल्या मुंबईमध्ये एक जगन्नाथ शंकर सेठ समाजसुधारक आहे, त्यांनी याला सही केली होती की सती प्रथा बंद व्हावी. तर असे आपण आज पाहिले मित्रांनो एकूण 30 प्रश्न उच्च न्यायालयाच्या शिपाई पद भरतीसाठीचे. तर आणखी 2024चा एक पेपर आहे ते मी तुमच्यासमोर घेऊन येतो उद्या. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.